Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in previous video lecture, we are already learned that the activity sheet on lesson onto the summit we reach the top. Now in today's video lecture, we are going to learn that the activity sheet on poem Cherry Tree. Let's see first question on this activity sheet. Read the extract and complete the activities given follow. खाली एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजच्या आधारे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत ते आपण सॉल्व करायचे आहेत. 8 years have passed. This is the first line. And for light and air and sun. This is the last line of this passage. Now see question A1. Question A1 is on global understanding. Question is, state whether the following statements are true or false. Correct the false statement. Now see first statement. They destroyed the cherry tree. Means in Marathi, कवीने चेरीचे झाड हे उखडून किंवा उद्ध्वस्त करून टाकले होते. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. देन करेक्टेड सेंटेन्स इज नोबडी डिस्ट्रॉयड द चेरी ट्री. इट ग्रेव व्हेरी वेल. नाउ सी सेकंड सेंटेन्स. द चेरी ट्री हॅड ॲन इन्स्टिंक्ट टू सर्वाईव्ह. मीन्स इन मराठी, चेरीच्या झाडामध्ये जिवंत राहण्यासाठी स्वतःकडे अंतप्रेरणा होती. दिस स्टेटमेंट इज ट्रू. नाउ सी थर्ड स्टेटमेंट और सेंटेन्स. द ब्लॉसम्स आर फ्रॅजिल. मीन्स इन मराठी, चेरीच्या झाडाला आलेला मोहर हा अतिशय नाजूक होता. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. नाउ सी लास्ट स्टेटमेंट फोर्थ. There were no new shoot to the cherry tree in the spring. This statement is false. The corrected statement is, in next spring, poet watched 3 new shoots grow on cherry tree. This is the corrected statement. Now see question number A2. Question number A2 is dependent on interpretation. Question is, the life of the cherry tree was threatened. Means in मराठी, चेरीच्या झाडाचे किंवा रोपट्याचे आयुष्य हे खूप संकटात किंवा धोक्यात होते. त्याचे तुम्ही रिझन्स लिहायचे आहेत. सी आन्सर. द लाईफ ऑफ द चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड बिकॉज ऑफ गोड्स, ग्रास कटर अँड मान्सून, heavy rains which may cause a plant disease. This is the answer. Now see the third question. Question number A3. Question A3 is depend on personal response. Give the 4 reasons that are responsible for cutting the trees. Means in Marathi, वृक्ष किंवा झाड कट करण्याची 4 कारणे किंवा रिझन्स आपल्याला विचारलेले आहेत. मग लिहा आन्सर. आन्सर इज, ट्रीज आर कट डाऊन फॉर वूड. दिस इज द फर्स्ट रिझन. सेकंड, टू मेक वाईड रोड्स. थर्ड, टू प्रोव्हाइड फूड फॉर कॅटल. अँड लास्ट, टू डेव्हलप द लँड्स फॉर कन्स्ट्रक्शन. दीज आर द 4 रिझन्स. Now see question number A4, poetic device. I found a tree had come to stay. Means in Marathi, कवी बाहेरगावी जाऊन घरी परतल्यानंतर कवीला चेरीचे झाड हे जिवंत राहिलेले दिसून आलेले होते. मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. आणि खालीच क्वेश्चन आहे पहा. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. फाइंड अनदर एक्झाम्पल ऑफ द सेम फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आणि वर दिलेलं एक्झाम्पल आहे त्या स्टेटमेंटचं किंवा एक्झाम्पलचं आपल्याला फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचं आहे. आणि जो काही असेल फिगर ऑफ स्पीच, त्या फिगर ऑफ स्पीचच्या
आणखी एक्झाम्पल्स आपल्याला पोएममधून सर्च करून लिहायचे आहेत. द फिगर ऑफ स्पीच ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज पर्सॉनिफिकेशन अँड एक्सप्लेनेशन इज द ट्री इज गिवन द ह्युमन क्वालिटी टू स्टे. मीन्स इन मराठी, त्या झाडाला मानवाची उपमा दिलेली आहे, मानवाशी त्याची कम्पेअर केलेलं आहे आणि त्याला मानवासारखी उपमा दिलेली आहे, मानवी गुणधर्मासोबत त्याची तुलना केलेली आहे. त्यामुळे इथे पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीचचे आणखी एक्झाम्पल्स सर्च करायचे आहेत. पहा एक्झाम्पल, इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. दिस इज द अनदर एक्झाम्पल ऑफ personification figure of speech. Explanation of this given example, the cherry tree is described as a child. And next is second example, its arms in a fresh fire's lust. And explanation is the sound of letter F is repeated. These are the personification figure of speech. Question A5 is on poetic creativity. See question, compose 4 poetic lines describing any incident in your life. म्हणजेच काय इन मराठी, तुमच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही एका घटनेच्या आधारे कवितेच्या तुम्ही 4 लाईन्स तयार करायच्या आहेत. कोणतीही घटना आयुष्यामध्ये घडलेली असेल आणि त्या घटनेच्या आधारावरती तुम्हाला 4 पोएटिक लाईन्स म्हणजे कवितेच्या ओळी तयार करून स्वतः लिहायच्या आहेत. मग पहा ॲन्सर, आय वॉन्ट टू प्लांट ए ट्री बट आय एम नॉट सो फ्री, सो आय ब्रिंग प्लास्टिक प्लांट, इट टीजेस मी, यू कांट, यू कांट. दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीट ऑन पोएम 2.1, that is cherry tree.